नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ठरलं तर मग या मालिकेचा आजचा सविस्तर रिव्ह्यू. आजचा भाग पूर्ण कोर्ट ड्रामा, भावनिक सीन आणि मोठ्या ट्विस्टने भरलेला होता. पण काही ठिकाणी कथा खूपच वीक आणि गोंधळात टाकणारी वाटली. चला तर मग आजच्या भागात नेमकं काय घडलं ते पाहूया. आजच्या एपिसोडची सुरुवात कोर्ट सीनपासूनच झाली. सुमन कोर्टात साक्ष देत असते आणि तिच्या बोलण्यातून असं स्पष्ट दिसतं की ती खूप घाबरलेली आहे. नागराजच्या वकिलाने या गोष्टीचा पूर्ण फायदा घेतला. त्याने कोर्टात सुमनच्या मानसिक अवस्थेवर संशय व्यक्त केला आणि तिचा मेडिकल रिपोर्ट सादर केला. त्या रिपोर्टमध्ये सुमन मानसिक तणावाखाली असल्याचं नमूद असल्यामुळे जजने तिची साक्ष तात्पुरती ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला. हे पाहून नागराजला खूप मोठा दिलासा मिळाला. यानंतर रविराज कोर्टात उभा राहिला आणि त्याने अतिशय भावनिक भाषण केलं. गेल्या 22 वर्षात त्याच्या आयुष्यात काय काय घडलं, त्याची बायको आणि मुलीने किती त्रास सहन केला, या सगळ्या गोष्टी त्याने कोर्टासमोर मांडल्या. नागराजने केलेली फसवणूक आणि कट कारस्थानं उघड करण्यात आले. त्याने कठोर शिक्षेची मागणी देखील केली. हा सीन खूपच इमोशनल आणि पॉवरफुल होता आणि आजच्या भागातला सर्वात बेस्ट सीन म्हणून म्हणता येईल. यानंतर अर्जुनने महिपतला साक्षीसाठी बोलावलं, पण महिपत पूर्णपणे गप्प राहिला. नागराजच्या धमकीमुळे तो काहीही बोलायला तयार नव्हता. अर्जुन कितीही प्रश्न विचारत होता तरी महिपत काहीच बोलत नव्हता. यामुळे कोर्टात नागराजविरुद्ध ठोस पुरावा मिळणं अजून कठीण झालं. यानंतर अर्जुनने कोर्टात एक महत्त्वाचा पुरावा सादर केला, ज्यामध्ये नागराजने स्वतः गुन्ह्याची कबुली दिलेली असते. पण नागराजच्या वकिलाने AI आणि फेक व्हिडिओचा मुद्दा उपस्थित करत हा व्हिडिओ खोटा असून तो शक्यतो दाखवलं जातं. त्याने कोर्टात हा डेमो व्हिडिओ तयार करून दाखवला आणि जजला हे पटवलं की आजकाल टेक्नॉलॉजीमुळे कोणताही व्हिडिओ बनावट करून सादर करता येतो. जजने हा पुरावा अंतिम पुरावा म्हणून स्वीकारला नाही आणि नागराजला पोलीस कस्टडीत ठेवण्याची गरज नाही असं मत व्यक्त केलं. त्यामुळे नागराजला जामीन मिळण्याची शक्यता वाढली आणि अर्जुन, सुमन आणि रविराज सगळे टेन्शनमध्ये आले. एपिसोडच्या शेवटी नागराज जेलमध्ये असल्याचं दाखवलं, पण त्याला लवकरच जामीन मिळणार असल्याचं तो स्वतः सांगतो. त्यामुळे महिपत टेन्शनमध्ये आला आणि नागराज सुटणार असल्याची शक्यता दिसू लागली. कोर्टाबाहेर अर्जुन, सायली, सुमन आणि रविराज चर्चा करत असतात. सुमनला नागराज बाहेर आला तर पुन्हा त्रास देईल याची भीती वाटते. अर्जुन आणि रविराज तिला धीर देतात आणि नागराजला तिच्या जवळ येऊ देणार नाही असं आश्वासन देतात. प्रोमोमध्ये दाखवलं की नागराजला जामीन मिळतो, पण घरगुती हिंसेच्या प्रकरणात पुन्हा अटक होते. त्यामुळे नागराज पूर्णपणे मोकळा होणार नाही असं दिसतंय. एकंदरीत आजचा एपिसोड कोर्ट ड्रामा आणि ट्विस्टने भरलेला होता. पण काही ठिकाणी लॉजिक गॅप्स आणि रिपिटेशनमुळे कथा कमकुवत वाटली. तरीही पुढचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग दिसतो आणि नागराजचा शेवट काय होतो हे पाहणं खूपच मजेदार असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमचा खूप महत्त्वाचा वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.